नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10 चा सीबीएसई चा एनसीईआरटी चा पॉलिटिकल सायन्सचा किंवा काही लोक पॉलिटी किंवा सिविक्स म्हणतात त्याचा फेडरलिझम हा चॅप्टर पाहत होतो। तर त्याचं आपले सेकंड लेक्चर आहे। तर त्याच्यामध्ये आपला काय पॉइंट चाललेला आहे, व्हॉट मेक्स इंडिया अ फेडरल कंट्री। तर हा चॅप्टर चाललेला आहे, व्हॉट मेक्स इंडिया अ फेडरल कंट्री म्हणजे काय अशा कोणत्या गोष्टी आहेत जे इंडियाला फेडरल कंट्री म्हणतात। फेडरल कंट्रीचे आपण काय बघितलेले आहेत, फीचर्स बघितलेत मागच्या याच्यामध्ये, आणि मी तुम्हाला सांगितले हे फेडरल कंट्रीचे जे फीचर्स आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत, जे 7 फीचर्स आहेत। आणि फेडरलिझमची डेफिनेशन आहे आणि युनिटरीची युनिटरी गव्हर्नमेंट, फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे फेडरलिझम आणि फेडरलचे फीचरशिप पाठ करायचे, ते परीक्षेमध्ये तुमच्या ऑफकोर्स विचारले जाणार आहेत 100%। ठीक आहे, तर पहा नेक्स्ट पाहूया आपण। we have earlier seen how small countries like Belgium, Sri Lanka face so many problems of managing diversity तुम्हाला सगळ्यांना माहित असेल। डायव्हर्सिटी म्हणजे काय, डायव्हर्सिटी सगळ्यांना माहित असेल, तुम्हाला सांगायची काय गरज नाही। डायव्हर्सिटी तरी मी सांगतो तुम्हाला, डायव्हर्सिटी वेगवेगळ्या प्रकारची असते। हे इंडिया काय डायव्हर्स कंट्री आहे का? येस, ऑफकोर्स डायव्हर्सिटी आहे। डायव्हर्सिटी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, जसं की इंडियामध्ये डायव्हर्सिटी कशाच्या बेसिसवर आहे, तर इंडियामधली डायव्हर्सिटी मी सांगतो तुम्हाला। ठीक आहे, इंडियामध्ये डायव्हर्सिटी ऑन द बेसिस ऑफ कास्ट म्हणजे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक राहतात, त्याला आपण म्हणतो डायव्हर्सिटी। जसं की आपल्या याच्यामध्ये कोणते कोणते येतं, हिंदूज आहेत, हिंदूज मध्ये पण भरपूर साऱ्या कास्ट आहेत, हजारो कास्ट आहेत। हिंदूज आहेत, बौद्ध आहेत, ठीक आहे, काय आहेत, बौद्ध आहेत। त्याच्यानंतर ख्रिश्चन आहेत, काय आहेत, ख्रिश्चन आहेत। त्याच्यानंतर मुस्लिम्स आहेत, आहे का नाही, मुस्लिम्स आहेत, मुस्लिम्स। त्याच्यानंतर भरपूर सारे आहेत, ठीक आहे, जैन आहेत, जैन, ठीक आहे। त्याच्यानंतर पारसी आहेत, हे अशा प्रकारचे हे भरपूर सारे लोक आहेत। ऑन द बेसिस ऑफ कास्ट ही डायव्हर्सिटी आहे। ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलतात, जसं महाराष्ट्रामधले आपण मराठी बोलतात, ठीक आहे। तर मी आता मराठी बोलून शिकवत आहे तुम्हाला, मराठी आणि इंग्लिश या भाषेचा यूज करून मी शिकवते। तर अशा प्रकारच्या मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ, कन्नड, आहे का नाही, मल्याळम वगैरे भरपूर साऱ्या अशा प्रकारच्या लोक भाषा बोलतात, तर ती डायव्हर्सिटी आहे। तर डायव्हर्सिटी काय आहे म्हणजे मग ह्या दोन्ही देशामध्ये, आपल्या देशामध्ये तर भरपूर मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी आहे, तशी बेल्जियम आणि श्रीलंकेमध्ये पण डायव्हर्सिटी होती। आणि ह्या डायव्हर्सिटीला ऍडजस्ट करणं, अकोमोडेट करणं एक प्रकारचं कोणत्याही देशासाठी एक चॅलेंजिंग सिच्युएशन असते। व्हॉट अबाउट अ वास्ट कंट्री लाईक इंडिया, तर त्यांनी प्रश्न विचारलेलाच आहे आपल्याला, व्हॉट अबाउट वास्ट कंट्री। वास्ट कंट्री म्हणजे बिग कंट्री आहे, आपले देश काय आपला खूप मोठा आहे, लाईक इंडिया विथ सो मेनी लँग्वेजेस, आपल्या देशामध्ये हजारो भाषा बोलल्या जातात। रिलिजन्स, हजारो रिलिजन्स आहेत आपल्या देशामध्ये, आणि रिजन्स, वेगवेगळे रिजन्स आहेत। तर आपल्या देशामध्ये, आपल्या देशाची एरिया, क्षेत्रफळ खूप मोठा आहे, आणि आपल्या देशामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचं फीचर दिसून येईल। आपल्या देशामध्ये माउंटेन्स दिसून येतील तुम्हाला, ठीक आहे, डेझर्ट दिसून येईल तुम्हाला, दिसून येईल का नाही, डेझर्ट्स आहेत आपल्या देशामध्ये। त्याच्यानंतर प्लेन एरिया आहेत आपल्या देशामध्ये, प्लेन आहे का नाही, प्लेन एरिया आहेत। त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये रिव्हर्स आहेत, आहे का नाही, रिव्हर्स आहेत, कोस्ट लाईन आहे, कोस्ट लाईन आहे का नाही, कोस्ट लाईन आहे। त्याच्यानंतर सीज आहेत, आहे का नाही, हे सगळ्या गोष्टी 5, 6, त्याच्यानंतर 7 आपल्याकडे काय आयलँड्स आहेत, आयलँड्स, अंदमान आणि निकोबार आयलँड आहे, लक्षद्वीप आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत। ह्या बेसिसवर डायव्हर्सिटी आहे। आपल्या इकडे वेगवेगळे ऋतू पण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर हिमालय सुद्धा आहे आपल्याकडे, सगळ्या गोष्टी आहेत। तर हे डायव्हर्सिटी आहे। व्हॉट आर द पॉवर शेअरिंग अरेंजमेंट्स इन आवर कंट्री, व्हॉट आर द पॉवर शेअरिंग अरेंजमेंट्स इन आवर कंट्री, तर आपल्या देशामध्ये पॉवर शेअरिंगचे काय काय अरेंजमेंट्स आहेत त्याच्याविषयी तुम्हाला काय केलेलं त्यांनी विचारलेलं आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील। त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया आपण, ठीक आहे। तर पुढचा भाग काय आहे ते आपण पाहूया, ठीक आहे। तर लक्ष द्या, लेट अस बिगिन विथ द कॉन्स्टिट्यूशन। इंडिया हॅड इमर्ज्ड ॲज अ इंडिपेंडंट नेशन आफ्टर अ पेनफुल अँड ब्लडी पार्टिशन। आपल्या देशाचं जे पार्टिशन झालेलं सगळ्यांना माहित आहे, आपल्या देशाचं काय झालेलं आहे, पार्टिशन झालेलं आहे। आणि ते पार्टिशन कसं आहे, पेनफुल, दुःखदायक आणि ब्लडी पार्टिशन आहे। तर हे दुःखदायक, पेनफुल आणि ब्लडी पार्टिशन आपण का म्हणतो, त्याच्या मागचं कारण काय आहे, आपला जो देश होता, आपला देश आहे का नाही, जेव्हा म्हणजे आपल्या देशावर कोण राज्य करत होतं सगळ्यांना माहिती आहे, ब्रिटिशर्स राज्य करत होतं। कोण राज्य करत होतं, ब्रिटिशर्स राज्य करत होतं। आणि आपला देश जो होता पूर्ण कंट्री होती, म्हणजे पूर्ण कंट्री, हा आपला पूर्ण देश आहे। ह्याच्यामध्ये इकडे पहा, मी मॅप म्हणजे व्यवस्थित काढत नाहीये, फक्त तुम्हाला समजून सांगायचा दृष्टिकोन आहे हा। इथे
तुकडा आहे पाकिस्तान म्हणून. हा पाकिस्तान जो पार्ट आहे, पाकिस्तान सुद्धा आपल्या देशाचा भाग होता. आणि इथे एक पार्ट आहे तुमचा बांगलादेश म्हणून. सध्या बांगलादेश म्हणून नाव ऐकलं असेल, जे क्रिकेट खेळतात ते बांगलादेशची टीम पण आहे बांगलादेश. ठीक आहे, बांगलादेश. अशा प्रकारे दोन देश आहे, पाकिस्तान आणि बांगलादेश. हे पाकिस्तान आणि बांगलादेश हे आपल्याच देशाचा काय होते, पार्ट होते. आपला देश कधी स्वातंत्र्य झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी काय झालेला आहे, आपला देश इंडिया काय झालेला आहे, इंडिपेंडंट झालेला आहे. आणि 14 ऑगस्ट, एक दिवस आधी आपल्या 14 ऑगस्ट 1947 पाकिस्तान काय झालेला आहे, इंडिपेंडंट झालेला आहे. ज्यावेळेस पाकिस्तान इंडिपेंडंट झाला तर पाकिस्तानचे असे दोन तुकडे होते. म्हणजे हा जो पाकिस्तान होता इकडल्या साईडला, म्हणजे इंडियाच्या वेस्ट साईडला जो पाकिस्तान होता, आता सध्या पाकिस्तान आहे, त्याला आपण कोणता पाकिस्तान म्हणायचो, वेस्ट पाकिस्तान. आणि आता सध्या बांगलादेश आहे, तो पाकिस्तान कोणता होता, ईस्ट पाकिस्तान होता. कोणता पाकिस्तान होता, ईस्ट पाकिस्तान होता. तुम्हाला हे माहित असायला पाहिजे. आणि 1971 मध्ये जे आपल्या त्यावेळेसच्या प्राईम मिनिस्टर होत्या, प्राईम मिनिस्टर कोण होते त्यावेळेस, इंदिरा गांधी ह्या प्राईम मिनिस्टर होत्या आपल्या देशाच्या. इंदिरा गांधीने आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधीने काय केलेलं आहे, पाकिस्तानचे दोन तुकडे केलेले आहेत. तेव्हा वॉर झालं 1971 मध्ये. काय झालं, पाकिस्तानचं आणि इंडियाचं काय झालेलं आहे, वार झालेलं, पाकिस्तान इंडिया. ह्याच्यामध्ये इंडिया काय झालेलं आहे, जिंकलेला आहे. त्यावेळेस इंडियाने म्हणजे असं तसं जिंकलेलं नाही, आपण काय केलेलं आहे, 90,000 सोल्जर्सला काय केलेलं आहे आपण, 90,000 सोल्जर्सला आपण, एकच मिनिट पेन घेतो, 90,000 त्यांचे जे सोल्जर्स होते, प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणून आपण काय केलेलं आहे, कॅप्चर केलेलं आहे 90,000 सोल्जर्सला. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, तर किती थाउजंड सोल्जर्सला, 90,000 सोल्जर्सला. ठीक आहे, 90K म्हणून लिहितो मी. तर 90,000 सोल्जर्सला आपण काय केले, प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणून ठेवलेलं आहे. हे इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल. त्याच्यानंतर मी एकदाशी मिटून घेतो, नाहीतर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसणार नाही. ठीक आहे, तर एकच मिनिट हे मिटवत आहे मी. ठीक आहे, ठीक आहे. तर पुढला पार्ट बघूया आपण. तर हा, आणि हे पार्टिशन झालेलं आहे. मग आपल्या देशाचं पार्टिशन झालेलं आहे, त्यावेळेस काय असं आरामशीर पार्टिशन झालेलं आहे का, नाही. त्यावेळेस भरपूर सारे म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या लोकांमध्ये, हिंदू जे आहेत आणि मुस्लिम आहेत, म्हणजे पाकिस्तानमध्ये जे लोक राहत होते, हिंदू राहत होते, त्यांना इकडे यायचं होतं. आणि आपल्या देशामध्ये जे मुस्लिम राहत होते तिकडे जायचं त्यांना. तर ह्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दंगे झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हजारो लाखो लोक काय मेलेले, दोन्ही धर्माचे लोक मेलेले आहेत. ठीक आहे, तर मग हे कसं होतं, ब्लडी होतं आणि पेनफुल होतं. आणि ह्याच्यामध्ये लोक मेली भरपूर सारे दोन्ही धर्माची. आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या लोकांच्या ज्या प्रॉपर्टी होत्या, म्हणजे जसं की आता इंडियामध्ये लोक राहणार आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी पंजाबमध्ये म्हणजे तिकडं होत्या, तिकडल्या इकडं होत्या. तर म्हणजे तिकडे लोक इकडे आले तर आता आपण स्वतः थोडा काही वस्तू घेऊन येऊ शकतो, पण सगळ्याच गोष्टी घेऊन येऊ शकत नाही. आणि दंग्याचं वातावरण आहे, तर त्यांचे घर दार प्रॉपर्टी गाई म्हशी जे काही असेल आहे का नाही, शेतामध्ये काय पीक वगैरे असेल ते सगळं तिकडेच राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे कसं होतं, पार्टिशन एकदम पेनफुल आणि ब्लडी होते, हे कळलं असेल तुम्हाला. Soon after independence, several princely states become a part of the country. म्हणजे जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर, soon after independence, आपल्या देशामध्ये ब्रिटिशर्स जेव्हा राज्य करत होते, त्याच्यामध्ये काय प्रकारचे होतं, प्रोव्हिन्सेस काय होते, दोन प्रकारच्या सिस्टम होते. म्हणजे हे ब्रिटिशर्स काय होते, आपल्या देशावर राज्य करत होते ब्रिटिशर्स. ठीक आहे, ब्रिटिशर्स राज्य करत होते, तर दोन प्रकारचे स्टेट्स होते. म्हणजे आता जसं आपल्या देशामध्ये इंडिया आहे सध्या, तर एक काय आहेत आपल्या देशामध्ये स्टेट्स आहेत, माहिती आहे तुम्हाला काय आहेत, स्टेट्स आहेत, वेगवेगळे स्टेट्स आहेत, आहे का नाही, 28 स्टेट्स आहेत. आणि युनियन टेरिटरीज आहेत. काय आहेत, युनियन टेरिटरीज आहेत. त्यावेळेस पण जेव्हा ब्रिटिशर्स राज्य करत होते, तर दोन प्रकारचे होते प्रिन्सली स्टेट्स. काय होतं, एक होतं तुमचं प्रिन्सली स्टेट्स. प्रिन्सली स्टेट्स मध्ये प्रिन्सली स्टेट्स प्रिन्स वर्ण, म्हणजे जिथं काय करते राजा, जिथं एखादा राजा काय राज करते त्याला प्रिन्सली स्टेट्स म्हणायचे. म्हणजे तिथं ते एखाद्या राजाला ते ऑटोनॉमी द्यायचे आणि तिथं काय करायचे, राजा तिथं राज्य करायचा. जसे भरपूर सारे प्रिन्सली स्टेट्स होते आपल्या महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूर, सातारा, आहे का नाही, हे प्रिन्सली स्टेट्स वगैरे होते, पुणा वगैरे, हे प्रिन्सली स्टेट्स भरपूर सारे. तर असे जवळपास किती प्रिन्सली स्टेट्स होते, 552 जवळपास काय होते प्रिन्सली स्टेट्स होते, 552. हे इतका मोठा आकडा होता प्रिन्सली स्टेट्सचा. किती होता, 552. ठीक आहे, इतका मोठा आकडा होता. आणि दुसरं काय होतं, हे प्रिन्सली स्टेट झालेले तुम्हाला माहित आहे,
आणि दुसरं काय होतं मग, जे ब्रिटिशर्स राज्य करत होते त्याला प्रोव्हिन्सेस म्हणत होते. काय म्हणत होते? प्रोव्हिन्सेस. म्हणजे जिथं राज्य ब्रिटिशर्स होतं प्रोव्हिन्सेस, असं प्रिन्सली स्टेट्स आणि प्रोव्हिन्सेस म्हणून इंडिया बनला होता. ठीक आहे. तर मग आपला म्हणजे सून आफ्टर इंडिपेंडन्स सेव्हरल प्रिन्सली स्टेट, म्हणजे भरपूर सारे सेव्हरल प्रिन्सली स्टेट्स बिकम अ पार्ट ऑफ द कंट्री. पार्ट ऑफ द कंट्री म्हणजे आपल्या इंडियाचा भाग झाले. ह्या 552 मधले जवळपास 550 हे इंडिया सोबत आलेले आहेत. कोणासोबत आलेले आहेत? इंडियाला जॉईन झालेले आहेत. पहा, जेव्हा ब्रिटिशर्स काय होते? दुष्ट लोक होते. ब्रिटिशर्स काय होते? दुष्ट लोक होते. त्यांनी आपल्या देशावर राज्य करण्यासाठी काय केले? वेगवेगळ्या टेक्निक्स केलेले आहेत. काय केले आहे का नाही? डिवाइड अँड रूल. डिवाइड अँड रूल म्हणजे डिवाइड अँड रूल त्यांची पॉलिसी होती. काय होती त्यांची पॉलिसी होती? इथं लिहून दाखवतो मी तुम्हाला. डिवाइड अँड रूल. डिवाइड अँड रूल ही त्यांची पॉलिसी होती. डिवाइड अँड रूल पॉलिसी काय होते? म्हणजे इंडियामधले जे काही लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये आहे का नाही डिवाइड करायचं, आपोआपसात भांडणं लावायची आणि ते आपण भांडणं मिटवायला यायची आणि त्यांच्यावर राज्य करायचं. मग बाकी सगळ्यांना वाटायचं की ठीक आहे ब्रिटिशरच चांगलेत असं वाटायचं. ठीक आहे, तुम्हाला हे कळलं असेल. डिवाइड अँड रूल ही पॉलिसी होती. आणि ह्या डिवाइड आणि रूल पॉलिसीमुळे, ह्या ब्रिटिशर्सच्या डिवाइड आणि रूल पॉलिसीमुळेच आपल्या देशाचं काय झालेलं आहे? विभाजन झालेलं आहे, पार्टिशन झालेलं आहे. आपापसामध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये हे तेढ निर्माण झालेलं आहे. नाहीतर आपल्या देशातले लोक अगोदरपासून खूप गुण्यागोविंदानं आनंदामध्ये काय करत होते? राहत होते. व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपल्या देशातले लोक काय करत होते? राहत होते. हे तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. तर पहा, ही डिवाइड अँड रूल आणि दुसरे पण भरपूर सारे कारण आहेत पार्टिशन होण्यासाठी, पण याच्यामधलं मेजर ही डिवाइड अँड रूल पॉलिसी ब्रिटिशर्सची आहे. ठीक आहे, हे इथपर्यंत कळलं असेल. मग प्रिन्सली स्टेट्स काय झाले? इंडियाचा पार्ट झालेले आहेत. हे इथपर्यंत तुम्हाला कळले असेल माहिती. द कॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर्ड इंडिया ॲज अ युनियन ऑफ स्टेट्स. हे जे काय आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, द कॉन्स्टिट्यूशन डिक्लेअर्ड इंडिया ॲज अ युनियन ऑफ स्टेट्स. तर इंडिया काय आहे? आपलं युनियन ऑफ स्टेट्स. तुम्ही जर आर्टिकल 1 वाचाल, काय वाचाल? आर्टिकल आपल्या देशामधलं युनियन ऑफ स्टेट्स. ठीक आहे. तर आर्टिकल 1 हे जे आर्टिकल 1 वाचाल तुम्ही, आपल्या देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात आर्टिकल 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत, इंडिया आहे का नाही, इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स. तर हे काळजीपूर्वक आंबेडकरांनी काय केलेला आहे? शब्द वापरलेला आहे. आपली कंट्री फेडरल नाहीये. तर आपण बघितल्या होत्या मागं 2 प्रकारचे फेडरल असतात. म्हणजे फेडरल कंट्री तर आहे, पण त्याच्यामध्ये फेडरल असा कुठेही आपली कंट्री फेडरल आहे का नाही? येस. परंतु तुम्हाला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही फेडरल नावाचा हा शब्द वापरलेला दिसणार नाही. तर फेडरल नावाचा शब्द वापरलेला दिसणार नाही. मी तुम्हाला 2 प्रकारचे फेडरल सांगितले होते. एक प्रकार काय होतं तुमचं? कमिंग टुगेदर फेडरलिझम. कमिंग टुगेदर फेडरलिझम ह्याच्यामध्ये म्हणजे काय होते? कमिंग टुगेदर म्हणजे हे छोटे छोटे जे काही स्टेट्स होते वेगवेगळे, ते छोटे छोटे स्टेट्स एकत्रित येतात आणि एक मोठा देश बनवा, म्हणजे एक मोठा देश किंवा रिजन, प्रदेश बनवतात. त्याला कमिंग टुगेदर फेडरेशन म्हणतात. आणि दुसरं एक मोठा रिजन आहे. दुसरं काय? होल्डिंग टुगेदर फेडरेशन. तर होल्डिंग टुगेदर फेडरेशन. तर होल्डिंग टुगेदर मध्ये आपला देश येतो. होल्डिंग टुगेदरचं एक्झाम्पल कोण आहे? तर याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल इंडिया आहे. इंडिया आहे. आणि याचं कमिंग टुगेदरचं बेस्ट एक्झाम्पल कोण आहे? तर USA आहे. हे 2 एक्झाम्पल लक्षात, किमान एक तरी एक्झाम्पल तुम्हाला आलंच पाहिजे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये होल्डिंग टुगेदर मध्ये काय होते? मोठी कंट्री राहते आणि त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्हली काय सगळं व्यवस्थित करतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चालता यावं म्हणून त्यांनी काय करतात? वेगवेगळे जे काही स्टेट्स असतात, युनियन टेरिटरी असतात, त्यांना काय स्टेट्स युनियन टेरिटरीज बनवतात आणि त्यांना ऑटोनॉमस पॉवर देतात. तसं आपली कंट्री. हे पुढे पहा. Although it did not use the word federation, इथं सांगितलेले बा, द इंडिया is based on the principles of federalism. मी तुम्हाला ही माहिती ऑलरेडी सांगितलेली. Although it did not use the word federation, म्हणजे तुम्ही जर कॉन्स्टिट्यूशन वाचाल आपल्या देशाचं, तुम्ही वाचलं नसेल मला माहित आहे कोणी तुमच्या लेवलला, पण मी वाचलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपल्या देशाचं जर कॉन्स्टिट्यूशन तुम्ही वाचलं तर तुम्हाला दिसून येईल की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये फेडरेशन किंवा फेडरलिझम नावाचा शब्द तुम्हाला कुठेही दिसणार नाही. परंतु इन प्रॅक्टिस आपली कंट्री काय आहे? फेडरल कंट्री आहे, असं सुप्रीम कोर्टनं म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर पहा, तर याच्यानंतरचा पार्ट जो आहे, पुढला पार्ट आपण बघूया. ठीक आहे. आता नेक्स्ट पहा. तर लेट अस गो बॅक. पहा, एकच मिनिट मी पेन घेतो. तर पहा, लेट अस गो बॅक टू द 7 फीचर्स. लेट अस गो बॅक टू द 7 फीचर्स. आता हे 7 फीचर्स जे काय फेडरलिझमचे 7 फीचर्स आहेत ते बघितलेले. फीचर्स ऑफ फेडरलिझम मेन्शन अबो
we can see that all these features apply to the provisions of the Indian Constitution. आपण एखादी कंट्री फेडरल कंट्री आहे का नाही आपण कसं ठरवतो? फेडरल कंट्री आहे का नाही ठरवण्यासाठी आपण जे काही 7 फीचर्स बघितलेले आहेत, आपण काय बघितलेले 7 फीचर्स आहेत ते बघितले. ते जर फीचर्स तुम्हाला जर दिसले एखाद्या कंट्रीमध्ये तर ती कंट्री फेडरल आहे, नाहीतर ती कंट्री फेडरल नाही असं आपण म्हणू शकतो. जर आपण ते बघितले फीचर्स तर सगळ्या गोष्टी तुम्हाला काय आपल्या देशामध्ये जवळपास दिसून येतील. द कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर अ 2-tier सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. आपल्या देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांनी ओरिजिनली आपल्याला किती प्रकारची टियर सिस्टम प्रोव्हाइड केलेली आहे? 2-tier सिस्टम प्रोव्हाइड केली आहे. 2-tier सिस्टम म्हणजे 2 टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट. किती टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट? 2 टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट. 2 टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट प्रोव्हाइड केलेले आहे. कोणते कोणते? 2 टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे, पहा तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्याला नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतो आपण. पहा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि नॅशनल गव्हर्नमेंट. ठीक आहे, नॅशनल गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट वर सगळ्यात वर, आणि त्याच्या खाली तुम्हाला काय दिसून येईल? स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट दिसून येईल. त्याच्या खाली काय दिसून येईल तुम्हाला? स्टेट गव्हर्नमेंट दिसून येईल. तर अशा प्रकारचे 2 टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे. आणि आपण काय केलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये? अमेंडमेंट केलेली आहे. आपण काय केलेले आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये? अमेंडमेंट केलेली आहे. अमेंडमेंट करून आपण काय केलेले आहे? 3rd tier ऑफ गव्हर्नमेंट काय केलेले आहे आपण? 3rd tier ऑफ गव्हर्नमेंट काय केलेले आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये? काय केलेले आहे? ऍड केलेले आहे आपण. 3rd tier ऑफ गव्हर्नमेंट काय केलेले आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये? ऍड केलेले आहे. म्हणजे 73rd अँड 74th कॉन्स्टिट्यूशनल काय केलेलं आहे? अमेंडमेंट केलेली आहे. 73rd आणि 74th अमेंडमेंट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 73rd आणि 74th अमेंडमेंट कधी केलेले आहे? 1992 मध्ये केलेले. 1992 मध्ये केलेले 73rd आणि 74th अमेंडमेंट आपण 1992 मध्ये केलेले आहे. आणि त्याच्यानुसार आपण 3rd tier ऑफ गव्हर्नमेंट जसं की लोकल गव्हर्नमेंट आहे का नाही, लोकल गव्हर्नमेंट आपण ऍड केलेलं आहे. लोकल गव्हर्नमेंट ऍड केलेलं आहे. त्याच्यामध्ये ही 73rd अमेंडमेंट कशासाठी आहे? म्युन्सिपालिटीसाठी आहे. आणि 74th ही जी अमेंडमेंट आहे कशासाठी आहे? लोकल आपल्या याच्यासाठी ग्रामपंचायतसाठी आहे. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. पहा ठीक आहे. द कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर 2 tier ऑफ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट, द युनियन गव्हर्नमेंट और व्हॉट वी कॉल द सेंट्रल गव्हर्नमेंट. तर याला सेंट्रल गव्हर्नमेंटला नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतो, युनियन गव्हर्नमेंट म्हणतो. हे पण लक्षात ठेवा, युनियन गव्हर्नमेंट पण म्हणतो आपण. युनियन गव्हर्नमेंट कन्फ्युजन व्हायचं नाही, ह्याचा सगळ्याचा मिनिंग एकच आहे. ठीक आहे, युनियन गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट रिप्रेझेंटिंग, हे कळलं असेल तुम्हाला. याच्यानंतरचा पार्ट बघू. रिप्रेझेंटिंग द युनियन ऑफ इंडिया अँड स्टेट्स गव्हर्नमेंट. ठीक आहे, पहिले तुमचं काय 1 नंबरला युनियन गव्हर्नमेंट आहे, त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो, त्याला नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतो. आणि 2 नंबरला तुमचं स्टेट गव्हर्नमेंट होतं. आणि 1992 ला आपला 3rd tier ऑफ गव्हर्नमेंट आलेले लोकल गव्हर्नमेंट. ठीक आहे, लोकल गव्हर्नमेंट. आता हे वारंवार सांगतो, तुम्हाला माहिती झालं असेल. लॅटर अ 3rd tier ऑफ फेडरलिझम was added in the form of पंचायत अँड म्युन्सिपालिटीज. मी तुम्हाला सांगितले पंचायत अँड म्युन्सिपालिटी 73rd अमेंडमेंटने आणि पंचायत 74th अमेंडमेंटने आपण काय केले? ऍड केलेले. ऍज इन एनी federation these different tiers enjoy separate jurisdiction. The constitution clearly provided a threefold distribution of legislative powers between the union government and the state government, thus it contains 3 lists. तर कोणते जर फेडरेशन बघितलं तर वेगवेगळ्या फेडरेशन मध्ये वेगवेगळे लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे काय? महत्वाची जे कायदा बनवण्याचे पॉवर असतात त्याला आपण कोणते पॉवर म्हणतो? लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणतो. तुम्ही जर कोणते फेडरेशन घेतल्या तर फेडरेशन मध्ये त्या फेडरेशन मध्ये लेजिस्लेटिव्ह पॉवर काय असतात? सेपरेटली दिलेले असतात वेगवेगळ्या टियरला. म्हणजेच आपल्या देशामध्ये युनियन गव्हर्नमेंट आहे. युनियन गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट काय करू शकते? आपली जी काही लिस्ट आहे एक युनियन लिस्ट आहे. ठीक आहे, युनियन लिस्ट आहे. अशा 3 लिस्ट आहेत मी तुम्हाला सांगितले होते. हे युनियन लिस्ट आहे. हे युनियन लिस्टवर कोण? युनियन गव्हर्नमेंट काय बनवत असते? लॉ बनवत असते. दुसरी लिस्ट आहे तुमची स्टेट लिस्ट आहे. कोणती लिस्ट आहे? स्टेट लिस्ट आहे. आणि त्या लिस्टवर कोण लॉ बनवत असते? स्टेट गव्हर्नमेंट लॉ बनवत असते. पहा दिलेले आहे तुम्हाला. दस कंटेन्स 3 लिस्ट. 3 लिस्ट दिलेले आहेत त्या पाहून घेऊया. तर आता युनियन लिस्ट बघायचं. तर हे युनियन लिस्ट महत्वाची आहे आणि युनियन लिस्टवर तुम्हाला प्रश्न आलेला आहे. युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्ट हे महत्वाचे आहेत. तुम्हाला परीक्षेत प्रश्न 1 मार्क आला तर किती 3 प्रकारच्या ज्या लिस्ट आहेत त्याची नावं सांगा म्हणतील, त्याच्यामधले सब्जेक्ट सांगा म्हणतील. मग 1 मार्काला असतील तर फक्त नावं सांगायचं. आणि 2 मार्काला 3 मार्काला आला तर युनियन लिस्ट आणि स्टेट लिस्ट काय आहेत आणि त्याच्यातले सब्जेक्ट सांगा असा प्रकारचा प्रश्न येईल. तर युनियन लिस्ट बघूया आपण.
Union list includes subjects of national importance such as defense of the country, foreign affairs, banking, कम्युनिकेशन्स अँड करन्सी. आता हे जे सब्जेक्ट्स आहेत म्हणजे युनियन लिस्ट मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत, जे काही सब्जेक्ट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, तुम्हाला युनियन लिस्ट मध्ये कोणते सब्जेक्ट दिसतील, सब्जेक्ट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, हे अशा प्रकारचे सब्जेक्ट्स तुम्हाला युनियन लिस्ट मध्ये दिसून येतील. कोणते सब्जेक्ट दिसून येतील, सब्जेक्ट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स असे दिसून येतील. त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत हे पाठच करायचे तुम्हाला. कोणते नॅशनल इम्पॉर्टन्सचे, फॉरेन अफेअर्स म्हणजे विदेश दुसरे जे देश आहेत त्या देशासोबत आपले काय जे काही व्यवहार आहेत त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, फॉरेन अफेअर्स म्हणतो. त्याच्यानंतर तुमचं बँकिंग पार्ट करायचं आणि कम्युनिकेशन्स आणि करन्सी. बँकिंग माहिती आहे तुम्हाला, कम्युनिकेशन्स आणि करन्सी म्हणजे जे काय आपण नोटा वगैरे छापतो, नोटा वगैरे आपल्या देशामध्ये करन्सी जे चलन आहे, पैसे छापायचे करायचे त्याला करन्सी विषय. ठीक आहे, तर हे युनियन लिस्ट मध्ये आहेत. दे आर इन्क्लुडेड इन दिस लिस्ट बिकॉज वी नीड अ युनिफॉर्म पॉलिसी. हे जे काही सब्जेक्ट्स आहेत आपण वर बघितलेले भरपूर सारे सब्जेक्ट्स आहेत, आपण हे 3-4 महत्वाचे केले. त्याच्यामुळे हे तुम्ही जेवढे तुमच्या पुस्तकात दिलेले सब्जेक्ट तेवढेच पाठ करायचे. तुम्ही सगळे पाठ तुम्हाला होणार पण नाहीत, कारण ते खूप सारे जवळपास 100 सब्जेक्ट्स आहेत युनियन लिस्ट मध्ये, ते तुम्हाला पाठही होणार नाही. ठीक आहे, फक्त जेवढे दिले तेवढे पाठ करायचे आणि ह्याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला तर ह्याच्यावर चित्ताने लिहायचं असेल, लिहायला सांगितलं तर हे 3-4 लिहायचे. दे आर इन्क्लुडेड इन धिस लिस्ट. ह्या लिस्टमध्ये इन्क्लूड करण्यामागचं कारण काय, बिकॉज वी नीड युनिफॉर्म पॉलिसी ऑन दिस मॅटर्स थ्रू आउट द कंट्री. तर युनिफॉर्म पॉलिसी पाहिजे ह्या मॅटर्सवर. जसे की तुम्हाला माहिती आहे करन्सी आहे, तर करन्सी आपल्या देशामध्ये एकच पाहिजे ना, नाहीतर आता मी सांगितलं महाराष्ट्रामधल्या लोकांनी 100 रुपयाची वेगळी नोट काढली, गुजरात मधल्या लोकांनी 100ची वेगळी नोट काढली, तर आता महाराष्ट्रातले लोक गुजरातमध्ये घेणार नाहीत, गुजरातले महाराष्ट्रामध्ये घेणार नाहीत, तर प्रॉब्लेम येते. तर युनिफॉर्म पॉलिसी म्हणजे एकच नोट असली पाहिजे 100ची, एकच नोट असली पाहिजे 500ची. त्याच्यामुळे अशा प्रकारची युनिफॉर्म पॉलिसी असायला पाहिजे. आणि युनिफॉर्म पॉलिसी कोणी करू शकते, युनियन गव्हर्नमेंट आणू शकते. सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो आपण, आणू शकते, म्हणून ते सब्जेक्ट त्यांना दिलेले आहेत. द युनियन गव्हर्नमेंट अलोन कॅन मेक लॉज रिलेटिंग टू द सब्जेक्ट्स मेन्शन इन द युनियन लिस्ट. तर हे महत्वाचा पॉईंट आहे. जे काही युनियन लिस्टमध्ये हे जे काही सब्जेक्ट्स आहेत, युनियन लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट्स आहेत, करन्सी, बँकिंग, फॉरेन अफेअर्स, वेगवेगळे जे काही सब्जेक्ट्स आहेत, त्या सब्जेक्ट्सवर जर लॉ बनवायचा असेल तर फक्त आणि फक्त कोण लॉ बनवू शकते, युनियन गव्हर्नमेंटच काय करू शकते, लॉ बनवू शकते. स्टेट गव्हर्नमेंट किंवा दुसरं कोणतं गव्हर्नमेंट त्याच्यावर लॉ बनवू शकते का, लॉ बनवू शकत नाही. ही महत्वाची काय माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया स्टेट लिस्ट. त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, स्टेट लिस्ट बघायचं आहे. तर स्टेट लिस्ट मध्ये काय, स्टेट लिस्ट कंटेन्स सब्जेक्ट्स ऑफ स्टेट लिस्ट कंटेन्स सब्जेक्ट्स ऑफ स्टेट अँड लोकल इम्पॉर्टन्स. स्टेट अँड लोकल इम्पॉर्टन्स सच ॲज पोलीस, ट्रेड, कॉमर्स, ऍग्रिकल्चर आणि इरिगेशन. तर स्टेट लिस्ट मध्ये काय आहे, जे काही स्टेटच्या इम्पॉर्टन्सचे सब्जेक्ट म्हणजे जे रिलेटेड स्टेट आहेत त्या रिलेटेड स्टेटच्या इम्पॉर्टंट जे सब्जेक्ट्स आहेत आणि लोकल इम्पॉर्टन्सचे आहेत म्हणजे तिथले काही लोकल एरिया आहे का नाही त्याच्यानुसार, जसं की काय आहे, पोलीस आहे, ट्रेड आहे, कॉमर्स आहे, ऍग्रिकल्चर आहे, हे महत्वाचे सब्जेक्ट्स आणि इरिगेशन हे स्टेट लिस्ट मध्ये आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असायला हवे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा, स्टेट लिस्ट मध्ये जे काही सब्जेक्ट आहे, स्टेट अलोन कॅन मेक लॉज रिलेटिंग टू द सब्जेक्ट्स मेन्शन इन द स्टेट लिस्ट. तर इथे तुम्हाला त्यांनी माहिती सांगितलेली आहे, जे काही स्टेट लिस्ट मध्ये सब्जेक्ट्स आहेत तर त्या सब्जेक्ट्सवर कोण लॉ बनवू शकते, स्टेट लिस्ट मधल्या सब्जेक्ट्सवर काय बनवू शकते, स्टेट गव्हर्नमेंट फक्त लॉ बनवू शकते. सेंट्रल गव्हर्नमेंट लॉ बनवू शकते का त्या लिस्टवर, तर इथं तुम्ही जर माहिती वाचाल तर नो, सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावर माहिती म्हणजे लॉ बनवू शकतो का, बनवू शकत नाही, हे असं दिलेलं आहे. परंतु हे पूर्णपणे 100% बरोबर आहे का, नाही, 100% बरोबर नाही. तर इमर्जन्सी सिच्युएशन असेल, प्रेसिडेंटचा रूल असेल किंवा दुसऱ्या काही प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेस ह्या स्टेट लिस्ट मधले जे काही सब्जेक्ट आहेत त्या स्टेट लिस्टच्या सब्जेक्टवर युनियन गव्हर्नमेंट याचाच अर्थ आपल्या देशाची पार्लमेंट आहे का नाही, पार्लमेंट लॉ बनवू शकते. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट इतकं पॉवरफुल आहे, युनियन गव्हर्नमेंट स्टेट लिस्टच्या सब्जेक्टवर पण काय बनवू शकते, लॉ बनवू शकते. मग हेच एक हे आहे, त्यामुळं हे युनिटरी फीचर्स दाखवून येते तुम्हाला. ठीक आहे, इथं आपण फेडरलिझमचे फीचर्स बघतोय म्हणून इथं तुम्हाला ही माहिती दिलेली नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आता, हे
फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचंय, 3 प्रकारच्या लिस्ट आहेत. काय आहे तुमची युनियन लिस्ट. युनियन लिस्ट वर कोण लॉ बनवू शकते, युनियन गव्हर्नमेंट लॉ बनवू शकते. आणि ठीक आहे, युनियन लिस्ट मध्ये फक्त युनियन गव्हर्नमेंट लॉ बनवू शकते. त्याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट्स आहेत ते लक्षात ठेवायचं. स्टेट लिस्ट मध्ये जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावर स्टेट गव्हर्नमेंट लॉ बनवू शकतो. त्याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट्स आहेत ते लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आता आहे कंकरंट लिस्ट. कंकरंट लिस्ट इन्क्लूड सब्जेक्ट्स ऑफ कॉमन इंटरेस्ट. कंकरंट लिस्ट मध्ये कोणते सब्जेक्ट्स आहेत, सब्जेक्ट्स ऑफ कॉमन इंटरेस्ट टू बोथ द युनियन गव्हर्नमेंट एज वेल एज द स्टेट गव्हर्नमेंट, सच एज एज्युकेशन, फॉरेस्ट, ट्रेड युनियन्स, मॅरेज, अडॉप्शन अँड सक्सेशन. तर कंकरंट लिस्ट मध्ये म्हणजे बोथ म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांच्या पण महत्वाचा आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे युनियन गव्हर्नमेंट आहे त्यांच्या सुद्धा महत्वाचा सब्जेक्ट्स आहेत. तर ह्या स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन गव्हर्नमेंट आहेत त्यांच्या पण दोघांच्या पण महत्वाचे सब्जेक्ट्स आहेत. अशा प्रकारचे आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट. जसे की कोणते सब्जेक्ट्स आहेत हे लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये एज्युकेशन आहे, काय आहे एज्युकेशन आहे, फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर ट्रेड युनियन्स आहे. हे सब्जेक्ट पाठ करायचे तुम्हाला, याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारले जाते. मॅरेज आहे, अडॉप्शन आहे आणि सक्सेशन, हे एवढे सब्जेक्ट्स आहेत. मग ह्याच्यावर जे काही तुमचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये दिसून येतात तुम्हाला कंकरंट लिस्ट मध्ये. Both the union government as well as the state government can make laws on the subjects mentioned in this list. If their laws conflict with each other, the law made by the union government will prevail. Will prevail चा अर्थ, याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगतो पहा. ठीक आहे, विल प्रिवेल इथं दिलेलं आहे. तर पहा, म्हणजे जी काही कंकरंट लिस्ट आहे ही थर्ड लिस्ट आहे, तिचं नाव आहे कंकरंट लिस्ट. थर्ड लिस्ट आहे तिचं नाव काय आहे, कंकरंट लिस्ट आहे. तर ह्या कंकरंट लिस्ट मध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. तर वेगवेगळे असे सब्जेक्ट दिसून येतील तुम्हाला. ठीक आहे, तर ह्या सब्जेक्ट्सवर कोण कोण लॉ बनवू शकतो, युनियन गव्हर्नमेंट बनवू शकतो का, यस ऑफकोर्स युनियन गव्हर्नमेंट याच्यावर लॉ बनवू शकतो. याच्यातल्या कोणत्याही सब्जेक्ट्सवर युनियन गव्हर्नमेंट लॉ बनवू शकतो. दुसरं जे आहे तुमचं स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट पण याच्यावर सब्जेक्ट्सवर लॉ बनवू शकतो का, यस ऑफकोर्स स्टेट गव्हर्नमेंट पण या सब्जेक्ट्सवर लॉ बनवू शकते. म्हणजे तुमचं युनियन गव्हर्नमेंट लॉ बनवू शकतो, याच्यावर स्टेट गव्हर्नमेंट लॉ बनवू शकते. म्हणजे दोन्ही गव्हर्नमेंट तुमचे लॉ बनवू शकतात. परंतु एखादा सेम सब्जेक्ट आहे, जसं की काय आहे एज्युकेशन आहे. समजा एज्युकेशन तुमचं कशामध्ये आहे, कंकरंट लिस्टमध्ये आहे. एज्युकेशन किंवा फॉरेस्ट घ्या, समजा फॉरेस्ट घेऊ एज्युकेशन पेक्षा. फॉरेस्ट हे काय आहे तुमचं कंकरंट लिस्ट मध्ये आहे इथं पहा, आणि एज्युकेशन इथं. तर ह्याच्यावर समजा फॉरेस्टवर एका युनियन गव्हर्नमेंटने एक लॉ बनवला, त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटने एक लॉ बनवला, आणि ह्या दोन्ही लॉ मध्ये काय झालं, कॉन्फ्लिक्ट झाला. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय झालं, डिस्प्यूट झाला, कॉन्फ्लिक्ट वादविवाद झाला. तर जे काही लॉ युनियन गव्हर्नमेंटनं बनवलेला आहे का नाही, केंद्र शासनाने बनवलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनं बनवलेला आहे, तो लॉ काय होईल, प्रिवेल करेल. प्रिवेल करेल म्हणजे प्रिवेलचा अर्थ काय होतो, सरळ सरळ ओव्हर पॉवर करेल. ओव्हर पॉवर करेल म्हणजे ओव्हर पॉवर करेल. ठीक आहे, प्रिवेलचा अर्थ काय होतो, ओव्हर पॉवर करेल. हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण काय करूया, पाहूया. What about subjects that do not fall in any of the three lists, or subjects like computer software that come up after the constitution was made? तर पहा, तर आता तुम्हाला माहित आहे 3 प्रकारच्या लिस्ट अशा बनवलेल्या आहे आपल्या देशामध्ये. किती बनवलेल्या आहेत, 3 प्रकारच्या लिस्ट बनवलेल्या आहेत. एक युनियन लिस्ट आहे तुमची, दुसरी स्टेट लिस्ट आहे, आणि तिसरी आहे कंकरंट लिस्ट. ठीक आहे, ह्या अशा प्रकारच्या आपण लिस्ट बनवले. परंतु ह्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट्स मेन्शन केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त एखादा कोणता, आता समजा जसं की इथं दिलेलं आहे कम्प्युटर सॉफ्टवेअर. कम्प्युटर जेव्हा आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं आहे, कधी बनवले, 1946 मध्ये, जेव्हा आपल्या देशाचं 1946 मध्ये कॉन्स्टिट्यूशन बनवणं चालू होतं. ठीक आहे, 1946 मध्ये कॉन्स्टिट्यूशन बनवणं चालू होतं, त्यावेळेस कम्प्युटर सॉफ्टवेअर विषयी काही अशा गोष्टी नव्हत्या. कम्प्युटर सॉफ्टवेअर असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, इंटरनेट, अशा काही गोष्टी नव्हत्याच त्यावेळेस. त्यामुळे ह्याच्यावर लॉ म्हणजे हे सब्जेक्ट कोणत्याही लिस्टमध्ये टाकलेले नाहीत. मग असा कोणता एखादा इश्यू आला आणि त्याच्यावर आपल्याला जर लॉ बनवायची गरज पडली, काय बनवायची गरज पडली, लॉ म्हणजे कायदा बनवायची गरज पडली, तर ते कोण बनवणार हा प्रश्न निर्माण होतो. तर अकॉर्डिंग टू आवर कॉन्स्टिट्यूशन, तर पहा कॉन्स्टिट्यूशन मेकर्स काय होते, आपल्या देशाचे हुशार होते. तर त्यांनी काय केलं, according to our constitution the union government has the power to legislate on these residuary subjects. residuary subjects म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथं दिसून येईल, जे काही सब्जेक्ट्स मेन्शन केले नाहीत ते कशामध्ये येतील तुमचं, म्हणजे हे लिस्ट 3च आहेत. तर रेसिड्युरी सब्जेक्ट्स, रेसिड्युरी म्हणजे काय, उर्वरित सब्जेक्ट. काय आहे रेसिड्युरी सब्जेक्ट्स. ठीक आहे, रेसिड्युरी सब्जेक्ट्स. रेसिड्युरी सब्जेक्ट्सचा अर्थ काय आहे, जे काही रेसिड्युरी सब्जेक्ट्स म्हणजे जे काही राहिलेले विषय आहेत, जे काही
तुमचे राहिलेले विषय आहेत किंवा नवीन विषय येतील तर ह्या याच्यावर कोण लॉ बनवलं तुमचं युनियन गव्हर्नमेंट. युनियन गव्हर्नमेंट हॅज द पॉवर टू लेजिस्लेट ऑन दीज रेसिड्युअरी सब्जेक्ट्स. हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. जे काही रेसिड्युअरी सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावर कोण लॉ बनवणार आहे तर युनियन गव्हर्नमेंट लॉ बनवणार आहे. We noted above that most federations that are formed by holding together do not give equal power to its constituent units. Thus all states in the Indian Union do not have identical powers. पहा म्हणजे आपण एक पहा नोट केलेले आहे तर आपण तुम्हाला माहित असेल की दोन प्रकारचे फेडरेशन. मी तुम्हाला सांगितले या चॅप्टर मध्ये किती प्रकारचे फेडरेशन असतात, दोन प्रकारचे. एक तुमचं काय असते होल्डिंग टुगेदर फेडरेशन असते आणि दुसरं काय असते कमिंग टुगेदर फेडरेशन. तर आपण होल्डिंग टुगेदर फेडरेशन विषयी माहिती जर बघितली होल्डिंग टुगेदर तर हे होल्डिंग टुगेदर डू नॉट गिव्ह इक्वल पॉवर्स टू इट्स कॉन्स्टिट्युएंट युनिट्स. कॉन्स्टिट्युएंट युनिट्स म्हणजे वेगवेगळे जे स्टेट्स आहेत किंवा युनियन टेरिटरीज आहेत त्यांना इक्वल पॉवर देत नाहीत. काय देत नाहीत? इक्वल पॉवर देत नाहीत. याचा अर्थ काय होतो इक्वल पॉवर देत नाहीत म्हणजे हे स्टेट्स तेवढे ऑटोनॉमस नाहीत, एक अर्थ याचा हे होतो. दुसरं म्हणजे वेगवेगळे जे स्टेट्स आहेत म्हणजे हे एक स्टेट आहे आणि दुसरा एक स्टेट आहे तर ह्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळा काय आहे पॉवर आहे. म्हणजे एखाद्याला जास्त पॉवर असेल एखाद्याला कमी पॉवर असेल तर का आहे आणि कशामुळे आहे तर ते आपण बघूया. ठीक आहे, तर इथं पाहूया आपण. Thus all states in the Indian Union do not have identical powers. ते स्वतः सांगतात ते की आपल्या देशामध्ये जे काही वेगवेगळे स्टेट्स आहेत त्या सगळ्या स्टेट्सला सेम इक्वल पॉवर आहे का नाही. का नाहीये तर कारण पाहूया आपण. सम स्टेट्स एन्जॉय अ स्पेशल स्टेटस. काही स्टेट्स आहेत त्यांना आपण कोणतं स्टेटस दिलेलं आहे स्पेशल स्टेटस दिलेले. का स्पेशल स्टेटस दिलेलं आहे त्याचे काही वेगवेगळे कारण आहेत. ठीक आहे स्पेशल स्टेटस देण्याचे. तर आपण हे पाहून घ्या पहिले. जम्मू अँड काश्मीर हॅज इट्स ओन कॉन्स्टिट्यूशन. जेव्हा आता ही माहिती पुराणी आहे, हे जे पुस्तक जेव्हा प्रिंट केलेलं आहे तुमचं पुराण आहे. जम्मू अँड काश्मीर आपल्या देशामध्ये एक स्टेट्स होता, आता आहे का नाही. जम्मू अँड काश्मीर तर आपल्या देशामध्ये काय एक स्टेट होतं. काय होतं? स्टेट होतं, एक राज्य होतं. आणि हे राज्य आहे का? आता नाही. हे काय आता सध्या युनियन टेरिटरी आहे. जम्मू एक टेरिटरी आहे, जम्मू अँड काश्मीर एक टेरिटरी आहे युनियन टेरिटरी आणि लडाख एक काय आहे युनियन टेरिटरी. अशा प्रकारे आपण दोन तुकडे केलेले तर काय आहे ते युनियन टेरिटरी आहेत. तर ह्या स्टेट्सला हे जे जम्मू अँड काश्मीर जेव्हा स्टेट होतं तर ह्या स्टेटला स्वतःचा त्यांचा काय होता फ्लॅग होता. फ्लॅग जसं की आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्राचा कोणता फ्लॅग आहे का? नाही, आपल्या महाराष्ट्राचा कोणताही फ्लॅग नाही. तर जो आपल्या इंडियाचा फ्लॅग आहे जेव्हा आपलं काय असेल इंडिपेंडन्स डे असेल किंवा रिपब्लिक डे असेल किंवा 1 मे असेल आपला. ठीक आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असेल 17 सप्टेंबर जे आपण मराठवाड्यामध्ये सेलिब्रेट करतो आणि तुमचा 1 मे ला जे काय आहे महाराष्ट्राचं काय झाले स्टेट अंमलात आलेलं आहे, महाराष्ट्र बनलेला आहे 1 मे ला. त्या दिवशी सुद्धा आपण काय करतो इंडियाचा फ्लॅगच काय करतो फडकवत असतो. हे तुम्हाला माहित आहे. परंतु जम्मू काश्मीरमध्ये त्यांचा स्वतःचा काय होता फ्लॅग होता, स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन सुद्धा होतं. इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन तर मानत होते ते स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन सुद्धा बनवलेले आहे. आता सध्या जम्मू अँड काश्मीर स्टेट नाही त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनचा याचा काही प्रश्न येत नाही. मेनी प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर नॉट अप्लिकेबल टू दिस स्टेट विदाउट द अप्रुव्हल ऑफ द स्टेट असेंब्ली. जे काही आपल्या कॉन्स्टिट्यूशन होतं आपल्या देशाचं जे काही कॉन्स्टिट्यूशन होतं कॉन्स्टिट्यूशन मधले भरपूर सारे प्रोव्हिजन्स डायरेक्टली ह्या स्टेटला काय होते स्टेटला जम्मू अँड काश्मीर स्टेटला अप्लाय नव्हते. विदाऊट म्हणजे जर अप्लाय करायचं असेल ह्या स्टेटला तर ह्यांची जी काही स्टेट असेंब्ली असेल, स्टेट असेंब्ली म्हणजे काय विधानसभा वेगवेगळ्या राज्यामध्ये असते, असेंब्ली म्हणलं तरी चालते. तर विधानसभा आहे का नाही स्टेट असेंब्लीची त्यांना काय घ्यावं लागायची अप्रुव्हल घ्यायचं. स्टेट असेंब्लीची काय परमिशन घ्यावं लागायचं अप्रुव्हल घ्यायचं. इंडियन्स हु आर नॉट परमनंट रेसिडेंट्स ऑफ दिस स्टेट कॅन नॉट बाय लँड और हाऊस हिअर. सिमिलर स्पेशल प्रोव्हिजन्स एक्झिस्ट फॉर सम अदर स्टेट्स ऑफ इंडिया ॲज वेल. आणि जे काही लोक जम्मू अँड काश्मीरचे रेसिडेंट नाही, समजा आता आपण महाराष्ट्रामधले लोक आहोत तर महाराष्ट्रामधले लोक महाराष्ट्रातले असो किंवा दुसऱ्या कोणत्या राज्यातले असो जाऊन आपण तिथे लँड खरेदी करू शकतो का? नाही, लँड आपण तिथं खरेदी करू शकत नाही. टू नॉट बाय लँड अँड हाऊस तिथं जाऊन खरेदी करू शकत नाही. ना घर घेऊ शकतो ना लँड घेऊ शकतो. म्हणजेच आणि आपल्या महाराष्ट्रात तुम्ही पहा कोणी येऊन लँड घेऊ शकते का? ऑफकोर्स कोणी येऊ शकते. गुजराती लोक येतात, राजस्थानी येतात, युपी वाले येतात, बिहार वाले येतात, कोणी येते ना आपल्या देशामध्ये लँड वगैरे काय करू शकते खरेदी करू शकते. परंतु जम्मू अँड काश्मीरमध्ये तसं कोणी जाऊन लँड वगैरे खरेदी करू शकत नाही. अशाच प्रकारचे ह्यात आपण हे जम्मू अँड काश्मीर विषयी काही स्पेशल प्रोव्हिजन्स बघितलेले आहेत. तर अशाच प्रकारचे काही स्पेशल प्रोव्हिजन्स काय आहेत वेगवेगळ्या राज्यांना काय दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला ह्या विषयी
माहिती असेल तर त्याच्यानंतरच आपण नेक्स्ट पार्ट बघूया आपण, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय काय बघायचं त्याच्यानंतर पहा, एकच मिनिट, ठीक आहे. तर देर आर सम युनिट्स ऑफ द इंडियन युनियन विच एन्जॉय व्हेरी लिटल पॉवर. दीज एरियाज विच आर टू स्मॉल टू बिकम an independent state but which could not be merged with any of the existing states. These areas like Chandigarh or Lakshadweep or the capital city of Delhi are called union territories. तर आपल्या देशामध्ये काही असे एरिया आहेत, आहे का नाही, ते काही स्मॉल एरिया आहेत, का आहेत, छोटे छोटे एरिया आहेत आणि त्यांचं काही वेगवेगळं कॅरेक्टर आहेत आणि आपण त्याच्यासाठी त्यांना काय केलेलं आहे, स्पेशली म्हणजे त्यांची स्पेशालिटी आहे, वेगळं कॅरेक्टर आहे, काही त्यांचं लोकेशन आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना काय केलेलं आहे, सेपरेट ठेवलेलं आहे. आणि अशा सेपरेट ठेवलेल्या काय म्हणलेलं आहे आपण, म्हणलेलं आहे त्यांना काय म्हणलेलं आहे, युनियन टेरिटरीज म्हणलेलं आहे. तर कोणत्या कोणत्या युनियन टेरिटरीज आहेत ते दिलेले आहेत पहा इथं तुम्हाला. तर दीज एरियाज लाईक चंदीगड, चंदीगड युनियन टेरिटरी आहे आणि कॅपिटल आहे चंदीगड. कशाची कॅपिटल आहे, पंजाब आणि हरियाणाची का आहे, चंदीगड. डिस्प्यूट आहे दोघांमध्ये, पंजाब आणि हरियाणामध्ये, आणि त्याच्यामुळे ही चंदीगड कॉमन कॅपिटल आहे. लक्षद्वीप का आहे, आयलँड आहे, अरेबियन सी मध्ये आहे, अरेबियन सी मध्ये हे लक्षद्वीप आयलँड आहे. तर हे युनियन टेरिटरी आहे, याचं लोकेशन मुळे आपण हे केलेले. कॅपिटल सिटी ऑफ दिल्ली म्हणजे न्यू दिल्ली, आपलं हे न्यू दिल्ली जे आहे तुमची कॅपिटल, ते पण युनियन टेरिटरी आहे. आणि काय आहे, अंदमान निकोबार आहे. त्याच्यानंतर आता जम्मू अँड काश्मीर पण बनवलेले आपण युनियन टेरिटरी, भरपूर सारे काय आहेत अशा युनियन टेरिटरीज आहेत. दीज टेरिटरीज डू नॉट हॅव द पॉवर्स ऑफ द स्टेट. द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज स्पेशल पॉवर्स इन रनिंग दीज एरियाज. हे जे काय, जसं काय स्टेट गव्हर्नमेंटला ऑटोनॉमी आहे तसं ह्या युनियन टेरिटरीला स्वतःचे काय तेवढे पॉवर नाहीत. तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच युनियन गव्हर्नमेंट काय करत असते, ते काय करत असते, हे युनियन टेरिटरीचं जे काही सरकार आहे, जे काय आहे ते चालवत असते, ते पाहत असते. आता काही जे काही दोन युनियन टेरिटरी आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. एक तुमचं काय आहे, त्याच्यामध्ये दिल्ली जे आहे तुमची, दिल्ली जे युनियन टेरिटरी आहे, आणि तुमची पुदुचेरी का आहे, पुदुचेरी. हे अशा प्रकारच्या दोन युनियन टेरिटरी, दिल्ली आणि पुदुचेरी. तर इथं काय आहे, म्हणजे इथं काय चीफ मिनिस्टर दिसून येईल तुम्हाला. दिल्लीमध्ये चीफ मिनिस्टर माहित होतं तुम्हाला, मागचे प्रेसिडेंट अरविंद केजरीवाल होते आणि आता बीजेपीचं गव्हर्नमेंट आलेलं, ठीक आहे. आणि पुदुचेरीमध्ये पण काय आहे, चीफ मिनिस्टर आहे. आणि इथं लेफ्टनंट गव्हर्नर तुम्हाला दिसून येईल, आणि हे लेफ्टनंट गव्हर्नमेंट आहे, सरकारचा माणूस असतो लेफ्टनंट गव्हर्नमेंट, आणि हा चीफ मिनिस्टर म्हणजे हे काय जे युनियन टेरिटरीचा काही कारभार आहे तो पाहत असतो. तुम्हाला ह्या गोष्टी कळलेल्या असतील, ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचे युनियन टेरिटरी बनवलेले आहेत, ठीक आहे. आणि युनियन टेरिटरीचं जे काही सरकार चालवायचं आहे त्याच्यावर स्पेशल पॉवर्स कोणाला असतात, तर हे स्पेशल पॉवर्स सेंट्रल गव्हर्नमेंटला असतात, हे तुम्हाला कळलं असेल, ठीक आहे. तर पुढला पार्ट पाहूया आपण. दिस शेअरिंग ऑफ पॉवर बिटवीन द युनियन गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट इज अ बेसिक टू द स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे हे आपण जरी कमी जास्त पॉवर जरी असेल तर आपण पॉवर शेअरिंग करतो. काय करतोय, पॉवर शेअरिंग करतो वेगवेगळ्या स्टेट्समध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे आपण कशा प्रकारे पॉवर शेअर करतो, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे का नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण युनियन गव्हर्नमेंट पण म्हणतोय, लक्षात ठेवा. मी कोणता शब्द वापरला तर कन्फ्युज होऊ नका. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट याच्यामध्ये पॉवर शेअर करतो, म्हणून आपली कंट्री काय आहे, फेडरल कंट्री आहे. हा, कमी जास्त प्रमाणामध्ये आपण पॉवर शेअर करतो. म्हणजे जे काही युएस फेडरलिझम आहे ते आयडियल फेडरलिझम आहे, परंतु आपण तेवढं आयडियल का बनवलं नाही, कारण आपल्या देशाची वेगळी सिच्युएशन आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे आपण तशा प्रकारे, काही पुअर स्टेट्स आहेत त्यामुळे त्यांना स्पेशल पॉवर्स द्यावा लागतात, आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते, त्यांच्याकडे फंड्स नाहीत, आहे का नाही. माउंटेनियस एरिया आहेत, काही रिच स्टेट्स आहेत जसे की गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, तर हे रिच स्टेट्स आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या एरियानुसार, वेगवेगळ्या फायनान्शियल कंडिशननुसार, वेगवेगळ्या टेरेनच्या एरियानुसार, आहे का नाही, लोकेशननुसार आपण वेगवेगळ्या यांना काय केलेले आहेत, वेगवेगळे पॉवर दिलेले आहेत. तर ठीक आहे, तो पुढला पार्ट बघूया आपण. त्याच्यानंतरचा पार्ट पाहायचा आपल्याला. पहा काय आहे, पहा. It is not easy to make changes to this policy sharing arrangement. Okay, it is not easy to make changes to this power sharing arrangement. तर हे जे काय पॉवर शेअरिंग अरेंजमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये, तर याच्यामध्ये जर चेंजेस बनवायचे असेल तर हे इझी आहे का, इझी नाही आहे, ठीक आहे. का नाहीये, पहा. The parliament cannot on its own change this arrangement. Any change to it has to be first passed by both the houses of parliament with at least 2/3 majority. Then it has to be ratified
by the legislatures of at least half of the total states. तर पहा, जर तुम्हाला जर हे काही चेंजेस आहेत, म्हणजे जे काय पॉवर शेअरिंग अरेंजमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला चेंजेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता का? इझिली चेंजेस करू शकत नाही, परंतु तुम्ही जर चेंज करायचं ठरवलंच तर चेंज करू शकता का? ऑफकोर्स करू शकतो आपण चेंज, पण हे चेंज इझिली सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतः करू शकत नाही. म्हणजे जर आपण एखादं बिल बनवायचं असेल, काय बनवायचं असेल तर काय करतो आपण? लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये इंट्रोड्यूस करतो. त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्या हाऊसमध्ये इंट्रोड्यूस केलं, समजा आपण लोकसभेमध्ये एखादं बिल इंट्रोड्यूस केलं, तिथं पास करून घेतो, पास झालं तर ते जाते राज्यसभेमध्ये, राज्यसभेमध्ये आपण पास करून घेतो, ह्या दोघांकडनं पास झाल्याच्या नंतर ते बिल जाते नंतर प्रेसिडेंटकडे. कोणाकडे जाते? प्रेसिडेंटकडे. आणि प्रेसिडेंटनं याच्यावर असेंट देतो. प्रेसिडेंट काय देतो? असेंट म्हणजे साध्या भाषेमध्ये, आपण पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये काय का याला असेंट म्हणतो. असेंटचा अर्थ काय करतो? साईन करतो. याच्यावर सरळ सरळ काय करतो? साईन करतो. या बिलला साईन करतो, तेव्हा तो लॉ बनतो. परंतु जर याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील, पॉवर शेअरिंग अरेंजमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि स्टेट गव्हर्नमेंटची पॉवर शेअरिंग अरेंजमेंटमध्ये जर चेंजेस करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागते? लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तर बिल पासच करावं लागते, परंतु जे काही आपले स्टेट्स आहेत, सगळे स्टेट्स आहेत, त्या सगळ्यापैकी किमान 50%, हाफ ऑफ द स्टेट्स म्हणले नाही, ऍटलिस्ट हाफ, ऍटलिस्ट शब्द वापरलेला आहे, कमीत कमी 50% जे स्टेट्स आहेत त्यांनी त्या बिलाला काय केलं पाहिजे? यस म्हणजे अप्रुव्हल दिलं पाहिजे, पास केले पाहिजे, त्यांच्या असेंब्लीमधनं, स्टेट्स असेंब्लीमधनं पास झालं पाहिजे. जर त्यांनी सहमती दिली त्या चेंजेसला तरच तो काय होऊ शकतो? लॉ बनू शकतो. अन्यथा तो जो काही हे आहे चेंज आणू शकतात पॉवर शेअरिंग मध्ये, तो लॉ बनणार नाही, हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरचा पार्ट आपण बघूया. ठीक आहे, पहा नेक्स्ट पार्ट बघूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे पहा. ठीक आहे, पहा आता. The judiciary plays an important role in overseeing the implementation of the constitutional provisions and procedures. तर ज्युडिशियरी जे आहे आपल्या देशामधले जे काही कोर्ट आहे, ज्युडिशियरी म्हणजे काय, जे कोर्ट आहेत, इम्पॉर्टंट रोल प्ले करते. काय रोल? इन ओव्हरसीइंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स अँड प्रोसिजर. जे काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे प्रोव्हिजन्स दिलेले आहे त्याच्यानुसार सगळे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट काम करतात का नाही, सगळ्या गोष्टी हे पाहण्याचे काम कोण करत असते? ज्युडिशियरी. इन केस ऑफ एनी डिस्प्यूट म्हणजे वादविवाद, अबाउट द डिव्हिजन ऑफ पॉवर्स, द हायकोर्ट अँड द सुप्रीम कोर्ट मेक अ डिसिजन. जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि तुमचं स्टेट गव्हर्नमेंट आहे आणि तुमचं युनियन गव्हर्नमेंट आहे, ह्याच्यामध्ये जर तुमचा डिस्प्यूट आला, स्टेट गव्हर्नमेंट आणि तुमचं युनियन गव्हर्नमेंट मध्ये एखाद्या पॉवर शेअरिंग विषयी तुम्हाला काय आला? डिस्प्यूट आला, तर तुम्ही काय करू शकता? हायकोर्ट एचसी किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता आणि हा डिस्प्यूट तुम्ही म्हणजे रिझॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, याच्या खालच्या स्टेटमध्ये जाऊ शकत नाही, म्हणजे कोर्टमध्ये जाऊ शकत नाही. दोन्ही हायकोर्टमध्ये तरी जाऊ शकता किंवा सुप्रीम कोर्टमध्ये तरी जाऊ शकता, दोघांना पण पॉवर आहे. त्याच्यानंतर पुढे पहा. द युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट्स हॅव द पॉवर टू रेज resources by levying taxes in order to carry out the government and the responsibilities assigned to each of them. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला काय आहे? पॉवर आहेत. जे काय ते काय करू शकतात? जे काही रिसोर्सेस लागतात त्यांना, म्हणजे ते जसं की आता त्यांचं काही कारभार चालवायचा, राज्य कारभार चालवायचा, एम्प्लॉईच्या सॅलरी करायच्या आहेत, वेगवेगळे प्रोजेक्ट चालवायचे आहेत, त्याच्यासाठी त्यांना काय लागते? पैसे लागतात, मनी लागतात. आणि हे मनी करण्यासाठी कुठून येणार आहेत? सरकारकडे पैसा कुठून येणार आहे? सरकार वेगवेगळ्या याच्यावर काय लावते? टॅक्स लावते. आणि रिस्पेक्ट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा याला युनियन गव्हर्नमेंट म्हणतो, स्वतः सेपरेटली ते वेगवेगळे टॅक्सेस लावू शकतात आणि टॅक्सेस लावून काय करू शकतात? ते त्यांचा रेव्हेन्यू कलेक्ट करतात आणि ते तशा प्रकारे काय करू शकतात? सरकार चालू शकतात. पुढे पहा, हे काय दिलेलं आहे? लिसन टू वन नॅशनल अँड वन रिजनल न्यूज बुलेटिन ब्रॉडकास्ट बाय ऑल इंडिया रेडिओ डेली फॉर 1 वीक. तर एक आठवडा काय करायचं तुम्हाला? एक आठवडा रिजनल आणि नॅशनल न्यूज चॅनलच्या बातम्या ऐकायच्या आहेत. मेक अ लिस्ट ऑफ न्यूज आयटम्स रिलेटेड टू गव्हर्नमेंट पॉलिसीज ऑर द डिसिजन्स बाय क्लॅरिफाईंग दीज इन टू द फॉलोइंग कॅटेगरीज. तर तुम्हाला काय करायचं? ही माहिती वाचून घेऊन एकदा सांगतो तुम्हाला. न्यूज आयटम दॅट रिलेट टू ओनली द सेंट्रल गव्हर्नमेंट. News item relate only to your or any other state government. News items about relationship between central and state government. तर तुम्हाला काय करायचंय? सरळ त्यांनी एक्सरसाइज सांगितलेले. तुम्ही काय करा? 1 वीक
1 वीक काय करायला सांगितले तुम्ही, 1 वीक काय करा, रेडिओ ऐका आणि रेडिओ ऐका किंवा कोणत्या बातम्या बघा. एक तुमचं रिजनल चॅनल बघा, रिजनल चॅनल तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्याचं रिजनल चॅनल बघा, आणि दुसरं एक नॅशनल चॅनल बघा, आणि त्याच्यामध्ये जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंट काय वेगवेगळ्या पॉलिसीचे डिसिजन घेते ते त्यांनी तुम्हाला काय करायला सांगितलेले आहेत, सांगायला सांगितले आहेत, कशा प्रकारचे आहेत त्याचं तुम्ही चेक करायला सांगितलेत. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरचे जे काही पार्ट आहे ते बघूया. पोखरण ही एवढी माहिती बघूया आणि त्याच्यानंतर आपण थांबूया. ठीक आहे. तर Pokhran, the place where India conducted its nuclear test, lies in Rajasthan. Suppose the government of Rajasthan was opposed to the central government's nuclear policy, could it prevent the government of India from conducting the nuclear test? तर तुम्हाला माहित आहे आपल्या देशामध्ये किती टेस्ट झाले आहेत न्यूक्लिअर टेस्ट, तर आपल्या देशामध्ये 2 आपण न्यूक्लिअर टेस्ट कंडक्ट केलेले आहे. कोणत्या न्यूक्लिअर 2 टेस्ट न्यूक्लिअर टेस्ट. ठीक आहे. तर आपण काय केले आहेत, न्यूक्लिअर टेस्ट काय केलेले आहेत, 2 आपल्या देशामध्ये टेस्ट कंडक्ट केलेले आहेत, 2 टेस्ट कंडक्ट केलेले आहेत आपल्या देशामध्ये, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. 2 कंडक्ट केलेले आहेत. ठीक आहे. एक काँग्रेसनं इंदिरा गांधीने कंडक्ट केलेली पहिली, आणि दुसरी आहे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा 1919 मध्ये हे होते प्राईम मिनिस्टर होते तेव्हा हे केलेले. आणि हे आपण दोन्हीच्या दोन्ही पण कुठं ह्या टेस्ट केलेल्या आहेत, दोन्हीच्या दोन्ही ज्या आहेत आपण टेस्ट ह्याच्यामध्ये केलेले आहेत, पोखरणमध्ये. पोखरण एक का आहे, एरिया आहे, राजस्थानमध्ये डेझर्ट एरिया आहे. पोखरण द प्लेस वेअर इंडिया कंडक्टेड न्यूक्लिअर टेस्ट. ओके. टेस्ट म्हणजे 2 आहेत. ठीक आहे. लाईज इन राजस्थान, आणि हे राजस्थानमध्ये कंडक्ट केले. आणि हे जर राजस्थान गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला कंडक्ट करायचे न्यूक्लिअर टेस्ट. न्यूक्लिअर टेस्ट कशासाठी कंडक्ट करतो आपण, ॲटॉमिक बॉम्ब बनवण्यासाठी. ठीक आहे. ॲटम बॉम्ब बनवलेले आपल्या देशाकडे आपण हे टेस्ट मार्फत बनवलेले आहेत. ठीक आहे. तर हे टेस्ट कंडक्ट करण्यासाठी तर राजस्थान गव्हर्नमेंटनं जर परमिशन दिली नसती सेंट्रल गव्हर्नमेंटला, तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करू शकते. ठीक आहे. तर हे त्यांनी प्रश्न विचारले. इंडिया फ्रॉम कंडक्टिंग न्यूक्लिअर टेस्ट. कुड इट प्रिव्हेंट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फ्रॉम कंडक्टिंग द न्यूक्लिअर टेस्ट. प्रिव्हेंट करू शकते का, येस किंवा नो मला सांगायचंय. तर नो, याचा आन्सर काय आहे, नो. तर राजस्थान गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला एखादी टेस्ट घेण्यासाठी हे करण्यासाठी प्रिव्हेंट करू शकते का, प्रिव्हेंट करू शकत नाही. कारण हा न्यूक्लिअर टेस्ट वगैरे हे करणं तर नॅशनल इम्पॉर्टन्सचा सब्जेक्ट्स आहे, सब्जेक्ट्समध्ये येते. आणि ह्या डिसिजन्सवर युनियन गव्हर्नमेंट आरामशीर स्टेट गव्हर्नमेंटचे काही डिसिजन्स आहेत, निर्णय आहेत, त्याला ओव्हरपॉवर करू शकते. Suppose the government of Sikkim plans to introduce a new textbook in its school, but the union government does not like the style and content of the new textbooks. In that case, does the state government need to take permissions from the union government before these textbooks can be launched? तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे, तर तुम्हाला हे सगळं कळलं असेल. तर काय आहे, समजा सिक्कीम एक गव्हर्नमेंट आहे, तुम्हाला माहित आहे सिक्कीम स्टेट गव्हर्नमेंट आहे, तुम्हाला माहित आहे सिक्कीम एक स्टेट आहे. त्यांनी भरपूर सारे स्टेट्स आहेत त्यापैकी सिक्कीम आहे. सिक्कीमनं स्वतःचे टेक्स्टबुक नवीन लॉन्च करायचा निर्णय घेतला, आणि त्याच्यामध्ये कंटेंट म्हणजे अशा काही कंटेंट आहे, असे काही टेक्स्टबुक मध्ये कंटेंट आहे. कंटेंट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, तर असा काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये हे जे काय आहेत डज नॉट इन दॅट केस काय ते कंटेंट काय म्हणले तुम्हाला, न्यू टेक्स्टबुक इन स्कूल डज नॉट लाईक द स्टाईल अँड कंटेंट ऑफ द न्यू टेक्स्टबुक. तर हे युनियन गव्हर्नमेंटला आवडलेलं नाही, जे काही त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटने जे काही कंटेंट टाकलेले. इन दॅट केस द स्टेट गव्हर्नमेंट नीड टू टेक परमिशन. अशा वेळेस तुम्हाला युनियन गव्हर्नमेंटची परमिशन घेण्याची गरज आहे का, असं विचारलेले. पहा त्याच्यानंतर सपोज द चीफ मिनिस्टर्स ऑफ आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा हॅव different policies on how their state policies should respond to the Naxalite. Can the Prime Minister of India intervene and pass on order that all the chief ministers will have to obey? तर पहा आता तुम्हाला माहित आहे हे जो एरिया आहे आपल्या देशामधला कोणता एरिया, पहा इथं मॅपवर दाखवतो मी, तुम्हाला वाटलं तरी इथं मॅपवर दाखवून देतो. पहा इथं मॅप ऑलरेडी आहे त्यामुळे मॅपवर दाखवून देतो. पहा आपल्या देशामधला जो काही एरिया आहे हे जे आहे तुमचं इथं, पहा इथं दिसत नाही तुम्हाला क्लिअरली, इथं हे हैदराबाद म्हणजे हे जुना मॅप आहे. ठीक आहे. हे जुना मॅप आहे म्हणजे जवळपास हा एरिया आहे नक्सल अफेक्टेड एरिया आहे. हा एरिया काय आहे तुमचा, नक्सल अफेक्टेड एरिया आहे. तर हे आहे तुमचं महाराष्ट्राचा एरिया, MS लिहितो मी. त्याच्यानंतर इथं आंध्र प्रदेश आहे आणि इथं तुमचा हे ओरिसा दिसते. तर हे नक्सल अफेक्टेड एरिया आहे एवढा याच्यामधला रिजन पर्टिक्युलरली. तर ह्या एरियामध्ये नक्षल जे आहेत लोक, नक्षलाइट आहे का ना, नक्षलवादी म्हणतो आपण त्याला, त्याच्यावर
जर काही तुम्हाला ऍक्शन घ्यायची असेल तर आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनं वेगळा लॉ बनवला, ओरिसाचं जे गव्हर्नमेंट आहे, ओरिसा पुराणं नाव आहे, ओडिसा पण म्हणतो आपण त्याला, आणि तुमचं छत्तीसगड एक आहे, काय आहे तुमचं महाराष्ट्र पण आहे इथं आणि छत्तीसगड, आता इथं 2-3 दिलेले, छत्तीसगड पण आहे, छत्तीसगड. तर हे जे काही राज्य आहेत, वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे लॉ बनवले कशा प्रकारे हे करेल, परंतु याच्यामध्ये डिस्प्यूट येईल आणि काय म्हणजे एक वाक्यता राहणार नाही, कोणाचं काय चाललंय कोणाला कळणार नाही. तर अशा वेळी तर प्राईम मिनिस्टर, आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर इंटरव्हेन करू शकतात का लॉ मध्ये? तर येस ऑफकोर्स, तर प्राईम मिनिस्टर काय करू शकतात? इंटरव्हेन करू शकतात. ह्या सगळ्या देशाच्या म्हणजे हे जे काही सगळे स्टेट्स आहेत आहे का नाही, तर महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड आणि दुसरा कोणता असेल तर त्या सगळ्याच्या चीफ मिनिस्टरला बोलवतील, एकत्रित बसा आणि एकत्रित काय करा तुम्ही निर्णय घ्या. तर इथं काय आहे तुम्हाला इथं हा मॅप दिलेला आहे, तर ह्या मॅप मध्ये काय पाकिस्तान, सेंट्रल सिंध हे इथं माहिती दिलेलं, हे मॅप पाहून घ्या. हे जो मॅप आहे तो आपला जुना मॅप आहे. ह्याच्याकडे जर बघितलं तुम्ही तर हा कसा मॅप दिसतोय तुम्हाला, जुनावाला मॅप आहे तो, एकदाच आपण बघून घेऊया कधीचा मॅप आहे. ठीक आहे, तर हा मॅप आहे, ओल्ड मॅप आहे, जेव्हा ब्रिटिशर्स राज्य करत होते तेव्हाचा तो मॅप नक्की आहे, पण कधीचा, हा पहा इथं दिलेला आहे त्यांनी, कधीचा मॅप आहे 1947 चा आहे. ठीक आहे, हा मॅप काय आहे 1947 चा मॅप आहे, इंडिया इन 1947, जेव्हा आपला भारत देश काय झालेला आहे, स्वातंत्र्य झालेला आहे तेव्हाचा मॅप आहे. तर त्यावेळेस अशा प्रकारे मॅप होता. तर मी तुम्हाला सांगितले हा वेस्ट पाकिस्तान होता, ह्या जो हे केलेलं अशा आडव्या आडव्या रेषा मारलेत, अशा आडव्या, तर हा वेस्ट पाकिस्तान होता. तर आता हा वेस्ट पाकिस्तान ऍज इट इज जशाच तसा आहे. आणि हा पण तुम्हाला जो काही आडव्या लाईन मारलेला इथं दिसतोय तुम्हाला, तर हा तुमचा, याच्यामध्ये त्यांनी ईस्ट पाकिस्तान असं नाव दिलेलं नाही, तर हा तुमचा ईस्ट पाकिस्तान एरिया होता. म्हणजे हे पूर्ण एरिया नाही, फक्त हे आडव्या लाईन मारलेलं. ठीक आहे, ईस्ट पाकिस्तान, एक प्रिसाइजली मला एकदम मारता येत नाही, तर हे ईस्ट पाकिस्तान. तर हा वेस्ट पाकिस्तान होता, हा ईस्ट पाकिस्तान होता, आणि ह्याच आता काय झालेलं आहे, बांगलादेश बनलेला आहे, बांगलादेश बनलेला आहे. याच्यापासून बांगलादेश काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे बांगलादेश. हे 1971 मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इंदिरा गांधीने काय केलेलं याचं डिव्हिजन केलेलं आहे, युद्ध झालेलं आहे पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तान आणि इंडिया सोबत, आणि असं डिव्हिजन झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे काय दुसरे छोटे छोटे हे दिसतात, जयपूर हे छोटे छोटे आहे का नाही, हे प्रिन्सली स्टेट्स आहेत. ह्याच्यामध्ये काही प्रिन्सली स्टेट्स आहेत आणि काय आहे त्याच्यामध्ये प्रोव्हिन्सेस आहेत. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहिती कळली असेल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे हाऊ इज फेडरलिझम प्रॅक्टिस्ड. आपण काय करूया, हाऊ इज फेडरलिझम प्रॅक्टिस्ड हा पार्ट आता न बघता आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. तर आजच्या क्लासमध्ये काय करूया, आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. तुम्हाला जर काही समस्या असेल अंडरस्टँडिंग मध्ये, लँग्वेज मध्ये आणि कोणत्याही बाबतीत जर समस्या असेल तुम्हाला, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर नक्कीच आपण उपाययोजना करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.